जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 18वा बहुजिनसी समास तिसरा निस्पृह सिकवन निरूपणाम श्रीराम समर्थ दुर्लभ शरीरी दुर्लभ आयुष्य याचा करू नये नास दास म्हणे सावकास विवेक पहावा। या समासाचं नाव समर्थांनी निस्पृह सिकवन नाम असं दिलेलं आहे। या निस्पृह सिकवणीमध्ये समर्थाने या गोष्टीचा उल्लेख या आधी 2-3 समासामध्ये तो केलेला आहे। यापूर्वी दशक 11 समास 10, दशक 14 समास पहिला, दशक 15वा समास दुसरा यामध्ये समर्थांनी निस्पृहाची लक्षणे सांगितलेली आहेत। त्यामुळे या समासाची पुनरावृत्ती या समासात झालेली आहे। परंतु पुनरावृत्ती का केली जाते? कारण त्या गोष्टी आपल्या अंतरामध्ये चांगल्या प्रकारे त्या बिंबवल्या गेलेल्या नाहीत किंवा आपण त्या अंगीकारल्या नाहीत, म्हणून त्या गोष्टीची पुनरावृत्ती संत सतत करत असतात। जी गोष्ट आपल्याला कठीण वाटते ती पुन्हा करावी लागते, जी लवकर जमत नाही त्याचा विचार पुन्हा करावा लागतो। म्हणजे जी गोष्ट आपल्याला कठीण वाटते ती पुन्हा आपण करतो, म्हणजे त्या गोष्टी आपल्या अंतराला भिनतात आणि त्याप्रमाणे मनुष्य आपलं जीवन धन्य करू शकतो। म्हणून समर्थांनी या समासामध्ये अगदी थोड्या शब्दामध्ये 20 ओवींमध्ये, हा समास फक्त 20 ओवींचा आहे, समर्थांनी निरूपण केलेलं आहे। समर्थ म्हणतायत दुर्लभ शरीर दुर्लभ आयुष्य याचा करू नये नास दास म्हणे सावकास विवेक पहावा। न पाहता उत्तम विवेक अवघा होतो अविवेक अविवेके प्राणी रंक ऐसा दिसे। हे आपले आपण केले आळसे उदास नागविले वाईट संगतीने बुडविले देखत देखता। मूर्खपणाचा अभ्यास झाला बाष्कळपणे घातला घाला काम चांडाळ उठिला तरुणपणी। समर्थ म्हणतायत 4 ओवी समर्थांनी आता निरूपण दिले। समर्थांनी पहिल्या ओवीमध्ये दुर्लभ शरीर हा शब्द वापरलेला आहे। आद्य शंकराचार्यांनी आपल्याला 3 गोष्टी दुर्लभ सांगितलेल्या आहेत। त्यापैकी मनुष्यत्व पहिलं, दुसरं मुमुक्षत्व आणि तिसरं महापुरुष संशय। हा 3 गोष्टी त्यांनी दुर्लभ आहे आणि त्यातली पहिली गोष्ट मनुष्य देह दुर्लभ आहे, जी गोष्ट आम्हाला पुन्हा पुन्हा मिळणार नाही त्याचा विचार आम्ही केला पाहिजे। जी आमच्याकडे सतत येते आहे त्याचा विचार आम्ही करणार नाही, कारण ते सहज उपलब्ध आहे। म्हणून मानव देह हा दुर्लभच आहे। 84 लक्ष जीवयोनी फिरून माणसाचा हा देह आपल्याला प्राप्त झालेला आहे। 84 लक्ष म्हणून 84 लक्ष जीवयोनीमध्ये माणसाच्या प्रगतीचा कुठलाही मार्ग उपलब्ध नाही। म्हणून समर्थ म्हणतायत पण या 84 लक्ष जीवयोनीमध्ये मानवच एक योन अशी आहे की त्या मानवाला आपल्या स्वतःच्या इच्छेनुसार आपल्या प्रयत्नांनी आपल्याला स्वतःची प्रगती करता येते आणि त्या प्रगतीचा उच्चांक म्हणजे ब्रह्मप्राप्ती आहे। भौतिक शिक्षण मग आध्यात्मिक शिक्षण, पहिले प्रपंच आणि मग परमार्थ, आणि परमार्थाचा उच्चांक म्हणजे प्रत्यक्ष मी परब्रह्म आहे याची अनुभूती। म्हणून समर्थ पुढे म्हणतायत दुर्लभ शरीर दुर्लभ आयुष्य ते सुलभ नाही आहे, सहज भेटणार नाही आहे। म्हणून पुढची ओवी आहे याचा करू नये नास। दुर्लभ शरीर दुर्लभ आयुष्य
ते सुलभ नाही आहे, ते सहज भेटणार नाही. म्हणून समर्थांनी सांगितलंय, याचा करू नये नास. दास म्हणे सावकास, विवेक पहावा. म्हणून याचा नाश करू नका. हनुमानाच्या श्लोकामध्ये म्हटलंय, हे घडी ने घडी काळ आयुष्य नेतो, देहांती तुला कोण सोडू पाहतो. आपला देह सोडण्याची इच्छा होणार नाही आपल्याला, तरी सुद्धा आपल्याला देह सोडावा लागणार आहे. कधी ना कधी सोडावा हा लागणारच आहे. अशी अवस्था प्रत्येकाची येणार आहे. माझी मरायची इच्छा नाही, पण मरण येणार आहे. म्हणून मनुष्य देह हा दुर्लभ आहे. त्याला ठरलेलं आयुष्य आहे. शतवर्षे वय नेमिले, माणसासाठी शतवर्ष वय नेमिलं, 100 वर्षाचं वय नेमलेलं आहे. ते 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये माणसाने आपण किती वर्ष अभ्यास केला पाहिजे. समर्थ म्हणतात की त्यातील काही भाग तर असा आहे की बालपण नेणता गेले. आता हे 100 वर्ष जे आयुष्य आपल्याला दिलेलं आहे, शतवर्षे वये नेमिले, त्याच्यातलं समर्थ म्हणतायत बालपण नेणता गेले, तरुणपण विषयात गेले. तरुणपण विषयात गेले, बालपण नेणतेपणात गेले, समजत नव्हतं काय. म्हातारपण आजारात गेले, हातात काय शिल्लक राहिले, हातामध्ये काहीही शिल्लक राहणार नाही. म्हणून आम्हाला जिथे जिथे संधी मिळेल आणि जो जो दिवस आमच्यासाठी अभ्यासासाठी, प्रगतीसाठी, उन्नतीसाठी मोकळा असेल, तो दिवस आम्ही तो निवडला पाहिजे. ज्याप्रमाणे महिनाभर काम केल्यानंतर आम्हाला पैसे प्राप्त होतात, पगार मिळतो, त्यातले काही पैसे आम्ही संग्रह करून ठेवतो. या संग्रह केलेल्या पैशाचा फायदा आम्हाला कठीण प्रसंगी येतो. तसं आम्हाला आयुष्य मिळालं आहे. त्या आयुष्यामध्ये पहिला दिवस 24 तासाचा जर तुम्हाला मिळणार आहे, त्यातला काही वेळ असा काढून ठेवला पाहिजे की जो आम्हाला आमचा परलोकाचा मार्ग सुखकर करील. मग तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार आणि एक हळूहळू साधनेच्या सामर्थ्यानुसार आपण तो वेळ वाढवू शकू. पण किमान दिवसातून तासभर तरी वेळ असा काढला पाहिजे की त्या तासभरामध्ये आम्ही थोडी शांततेने पूजा केली आहे, त्याचं शांततेने जप केलेलं आहे, थोडं नामस्मरण केलेलं आहे, थोडं ग्रंथांचं श्रवण केलेलं आहे, वाचन केलेलं आहे, सत्पुरुषाचं थोडं थोडं ऐकलेलं आहे. असं काहीतरी करता आलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतायत की याचा करू नये नास, दास म्हणे सावकास, विवेक पहावा. तो विवेक पाहणे या शब्दाचा अर्थ भगवत प्राप्तीसाठी काहीतरी आपण करणे. आता जितकी लवकर तुम्हाला भगवत प्राप्ती पाहिजे असेल, तितकाच तुम्हाला जास्त अभ्यास करावा लागणार. तसा एखाद्या विद्यार्थ्याला चांगल्या पोस्टवर जाऊन जर नोकरी करायची असेल तर त्याला बालपणापासून अभ्यास करावा लागतो. तेव्हा त्याला कुठे उत्तम नोकरी मिळते. जितका कठीण अभ्यासक्रम तितका त्याला वेळ जास्त द्यावा लागतो. मग या सगळ्या प्रापंचिक असलेल्या अभ्यासामध्ये जर कठीणता आणि सुलभता आपण पाहतो, तसं अध्यात्म तसं पाहिलं तर कठीण आहे. मग त्याच्यासाठी आपण वेळ दिला पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतायत, न पाहता उत्तम विवेक, अवघा होतो अविवेक, अविवेकेने प्राणी रंक ऐसा दिसे. रंक म्हणजे कोण? भिकारी. काय भिकाऱ्यासारखं राहावं माणसाने? प्रपंचामध्ये संपन्न असावं आणि परमार्थामध्ये मस्त असावं. प्रपंच आणि परमार्थ समर्थांनी मोठ्या आनंदाने ते चालवायला सांगितलं आहे. प्रपंचाचा तिटकारा आहे, पण त्या प्रपंचाची आसक्तीही नाही. दोन्हींचा आपल्याला मध्य गाठता आला पाहिजे. तो मध्य ज्या माणसाला गाठता येईल, तो मनुष्य नरदेहामध्ये येऊन धन्य होतो. पहिली गोष्ट, आपण सतत शिकलं पाहिजे, सतत अभ्यास केला पाहिजे. आज माझा दिवस नवीन निघालेला आहे.
आज मी नवीन काहीतरी शिकलो आहे का? मग शिका. जर आम्ही काही शिकलो नाही दिवसभरामध्ये, तर आजचा दिवस आमचा वाया गेला असं समजा. जर साधक लहान असेल तर तो अभ्यासाचा विचार करील. तो साधकच आहे, तो विद्यार्थीच आहे, विद्येची इच्छा करणाराच आहे. त्यामुळे तो रोज काही ना काही अभ्यास करतो. त्याप्रमाणे एखादा भक्त असेल तर भगवत प्राप्तीसाठी आम्ही त्याच्यासाठी खास काही केलं आहे का? काही नाही केलं. दिवस वाया गेला. असे दिवस काही काळात जातात आणि आयुष्याच्या शेवटी असं वाटतं, एवढं मोठं परमेश्वराने मला आयुष्य दिलं होतं, पण आम्ही त्याचा काहीही उपयोग केला नाही. रत्न हातात यावं आणि आपण तो दगड म्हणून फेकून द्यावा. सोनं हातात यावं आणि सोन पितळ म्हणून फेकून द्यावं. लाकूड हातात यावं, ते बाभूळ म्हणून फेकून द्यावं, ते चंदन असावं. आम्हाला ते कळलं पाहिजे. तसा आमचा देह हा चंदनाचा आहे. चंदन जसं घासल्यानंतर त्यातून सुगंध बाहेर पडत असतो, त्यापुढे आमचा नरदेह जो आहे तो प्रयत्न आहे, तो हळूहळू पदाला लागतो, त्याचे जीवन धन्य होते. म्हणून दिसा माझी काही तरी ते लिहावे, प्रसंगे अखंडित वाचित जावे. गुणश्रेष्ठ उपास्य त्यांचे करावे, मरावे परी कीर्ती रूपे उरावे. कारण मरण हे तर चुकणार नाही, म्हणून समर्थ म्हणतात मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीचं सादर व्हावे, मरणाचे स्मरण असावे. ते मरणाचे स्मरण जर तुमच्या जवळ नसेल तर त्याला आपल्या जवळ भरपूर पडलेलं आहे. काय काळजी करायचं आहे? ज्यांच्याकडे पैसे कमी असतात त्यांना कधी पैसे कमी पडत नाहीत, आणि ज्यांच्याकडे भरपूर पैसे असतात त्यांना कधी उरत नाहीत. का उरत नाहीत? तर त्यांनी त्यांचं गणितच बसवलं नाही. तसं आम्हाला 100 वर्षाचं आयुष्य दिलेलं आहे ना. हे आयुष्य आम्हाला भरपूर आहे, आम्हाला काही कमी नाहीये त्यामध्ये. म्हणून मनुष्य व्यसनामध्ये, विषयामध्ये तो इतका लिप्त होऊन जातो की त्याला आपल्या आईची फिकरच राहत नाही. पण जेव्हा डोळे उघडतात तेव्हा त्याला पश्चाताप केल्याशिवाय त्याच्याजवळ कुठलाही पर्याय शिल्लक नसतो. मरत असताना माणसाच्या मनामध्ये माझं आयुष्य जर फुकट गेलं असं जर वाटत असेल तर असं समजावं की आमच्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठा आम्ही अपराध केलेला आहे. काहीतरी का? तर जेणेकरून आमचं जीवन धन्य होईल. मरावे परी कीर्ती रूपे उरावे. या शब्दामध्ये आम्ही काहीतरी केलं पाहिजे असा अर्थ आहे. माझ्यासाठी मी केलं पाहिजे आणि मी सोडून इतरांसाठी आम्ही काहीतरी केलं पाहिजे हा परोपकार आहे. माझ्यासाठी केलं पाहिजे आणि मी सोडून ते इतरांसाठी काहीतरी केलं पाहिजे हा परोपकार आहे, पुण्य आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे, यात आयुष्य नाश करू नका. पुढे म्हटलं आहे, हे आपले आपण केले. हे कोणी केले? आपले आपणच केले. आळसे उदास नागविले, वाईट संगतीने बुडविले देखत देखता. वाईट संगतीने सगळं बुडवलं, बघता बघता सगळं गेलं. वाईट संगती आम्हाला काय करते हो? वाईट संगती माणसाला विषयांकडे घेऊन जाते. विषय पंच ज्ञानेंद्रियांना आवडणाऱ्या गोष्टी त्या पुरवण्यासाठी आणि त्याच्यामध्ये लिप्त होण्यासाठी तो मनुष्य त्या इंद्रियांचे चोचले पुरवत राहतो आणि ते मनाने येते आणि ते सपोर्टिंग काहीसे त्याला वातावरण निर्माण होते आणि मनुष्य बिघडून जातो. म्हणून मी माझ्या मनावर विजय मिळवला पाहिजे. माणसाला सगळ्या गोष्टी आपल्या ताब्यात ठेवता येतात, पण मन माणसाला आपल्या ताब्यात ठेवता येत नाही. आणि ज्यांनी मनावर विजय मिळवला त्यांनी सगळं काही मिळवलं. आमच्या सगळ्या इंद्रियांचा राजा हे मन आहे. त्याला भटकू देऊ नका, त्याला आपल्या ताब्यात ठेवा. एकदा मनाला ताब्यात ठेवलं की इंद्रिय काहीच करू शकणार नाही. मन हा राजा आहे, तो सांगेल तसंच वागावं लागणार आहे. राजा हे मन असल्यामुळे सगळी इंद्रिये ही त्याची सैनिक आहेत.
हे त्याचे प्रधान आहेत, बाकी त्यांचे वर्कर आहेत, म्हणून इंद्रिय राजा सांगेल तसं करतात. श्री प्रभू रामचंद्रांना उपदेश करताना वशिष्ठांनी सांगितलं होतं, शरीर काही करतच नाही, मुळात जे करते ते सगळं मन करते आहे. संत कबीर म्हणतात, राम राम तो हर कोई कहे, ठक ठाकूर और चोर. आणि म्हणतात, राम राम तो हर कोई कहे, दशरथ कहे ना कोहा. एक बार दशरथ कहे तो कोटी यज्ञ फळे. इथे दशरथ या शब्दाचा अर्थ दशेंद्रियांचा रथ आहे, शरीराचा रथ. आणि त्याला चालवणारे आहे ते कोण आहे, तर मन आहे आपलं. त्या मनाला एकदा ताब्यात ठेवा, त्या बुद्धीच्या त्या आवाक्यात ठेवावं, विवेकाने त्याला आवर घालावा, म्हणजे जीवनामध्ये कशाचीही अडचण येत नाही. म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे की तुम्ही काही गोष्टी स्वतःला लावून घ्या, त्या सवयी. आळस सोडा. माणसाच्या जीवनामध्ये अनेक गोष्टी त्रासदायक आहेत, त्यातला सगळ्यात मोठा शत्रू माणसाचा आळस आहे. समर्थांनी 2-3 ठिकाणी उल्लेख केलेला आहे याचा. आळसाचा चांगला समाचार समर्थांनी घेतला आहे. आळसे उदास नागविले. आळसाने माणसाला दैन्यवाने करून टाकले आहे, वाईट संगतीने बुडविले. देखत देखता एकतर आळशी आहे आणि दुसऱ्या बरोबर असंगती आहे आणि अविवेक आहे. या तिन्हीमुळे माणसाचा पूर्ण सत्यानाश होतो. मग आळस सोडावा, दुर्जन संगती सोडावी आणि अविवेक सोडावा. म्हणून पुढे म्हटलं आहे, मूर्खपणाचा अभ्यास झाला, बाष्कळपणे घातला घाला, काम चांडाळ उठिला तरुणपणी. शेवटी इंद्रियांकडे आम्ही जर विचार केला तर जसं आपण बालपणातून तरुणपणात जसं प्रवेश करतो तर ती इंद्रिये जास्त चंचल होतात, त्या इंद्रियांना ताब्यात ठेवणे कठीण जाते. म्हणून लहान मुलं चांगली असतात. जरा तरुणपणा मनाला वयाच्या म्हणजे तरुणपण आले की तो बिघडायला लागतात. म्हणून आपण आपल्या मनाला वयाच्या 30व्या वर्षापर्यंत जर आम्ही ताब्यात ठेवू शकलो, वय वर्ष 18 ते 30 या वर्षांमध्ये जर आम्ही आपले मन ताब्यात ठेवू शकलो तर जीवनामध्ये आपल्याला काही कमी पडणार नाही. पण ते 18 ते 30 हा मोठा कालखंड आहे की त्या कालखंडामध्ये जर आपलं पाऊल चुकीचं पडलं तर माणसाचे आयुष्य नाश होऊन जाते. म्हणून समर्थ म्हणतात आहे, काम चांडाळ उठिला तरुणपणी. म्हणून अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत. पुढे म्हटलं आहे, मूर्ख आळसी आणि तरुणा, सर्वांविषयी दैन्यवानी, काही मिळेना कोणा, काय म्हणावे. समर्थ म्हणतात, मूर्ख आहे, आळशी आहे आणि विषयाविषयी तो दैन्यवाना झालेला तरुण आहे. तो विषयाचा गुलाम आहे. किती गुलाम होतात माहिती आहे आपल्याला. त्या विषयांना, त्या इंद्रियांकडे इतकं गुलाम करून टाकतात की त्यांच्या मनात आलं की त्यांना उठावंच लागतं, त्यांना ती गोष्ट करावीच लागते. मनात आले की इंद्रिय झटपट उठतात, म्हणजे विषय किती ग्रासले आहे त्यांच्याकडं, विषयाने तो किती ग्रासलेला आहे याच्याशिवाय तो झोपू शकत नाही. म्हणून पुढे म्हटलं आहे, काही मिळेना कोणा, काय म्हणावे. जे जे पाहिजे ते ते नाही, अन्न वस्त्र तेही नाही, उत्तम गुण काहीच नाही अंतर्यामी. म्हणून माणसाच्या अंतःकरणामध्ये उत्तम गुणांचा आम्ही उपासक झालो पाहिजे. जे जे पाहिजे ते ते नाही. आता सामान्यतः आपल्याला अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत आपल्या गरजा आहेत. आता शिक्षण पण आहे, त्याच्यानंतर प्रगती आहे. अन्न पाहिजे दिवसभर, सकाळी 2 पोळ्या आणि संध्याकाळी 2 पोळ्या, जेवढा आपला आहार असेल तेवढा. वस्त्र सुद्धा पाहिजे आहे आणि राहण्यासाठी घराची सुद्धा गरज आहे. या 3 गोष्टी सुद्धा ज्याला प्राप्त होत नाही त्याला दैन्यवाना म्हणावा, नाहीतर काय म्हणावा. आणि ते का निर्माण होतात आहे तर पुढे समर्थ म्हणतायत, जे जे पाहिले ते ते नाही, अन्न वस्त्र तेही नाही. इतर गोष्टी तर नाहीतच, पण सामान्यतः या मूलभूत गरजा सुद्धा त्याच्या पूर्ण होत नाहीत.
उत्तम गुण काहीच नाही अंतर्यामी. समर्थ फार परखड संत होते हो. बोलण्यामध्ये ते अजिबात कसरत नव्हते, कारण समोरच्याचा उद्धार हे एकमेव त्यांचं लक्ष होतं. म्हणून समर्थ म्हणतात, अवगुण दरिद्र प्राप्ती यदर्थी संशय नाही. दारिद्र्य माझ्याकडे आहे, तर त्याचं उत्तर समर्थ देतात की त्याचं उत्तर आहे अवगुण. दारिद्र्य ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे अवगुणांचा पुरवठा आहे. तुम्ही गुणवंत व्हा, मग दारिद्र्य येतं का बघा. मग तुम्ही संपन्न होणार आहात. संपत्ती ही गुणांच्या मागे येते. पहिले सरस्वती असली पाहिजे, मग आपोआप लक्ष्मी त्याच्या मागे येते. माता सरस्वती म्हणजे ज्ञान. या ज्ञानाच्या माध्यमातून पैसा मिळणं सोपं आहे ना. चांगलं जर ज्ञान आम्हाला प्राप्त झालं असेल तर पोट भरू शकणार नाही का? कधी अशी अवस्था होईल का? आपणही काहीतरी प्रयत्न केला पाहिजे. मुंगीला साखर सुद्धा भगवंतच देतो, मान्य आहे आपल्याला. पण मुंगी प्रयत्न करत नाही का? ती झोपून राहते का? ती बसून राहते का? नाही. समर्थ म्हणतात हे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आमच्या प्रयत्नांवर अवलंबून आहेत. म्हणून प्रयत्नांना परमेश्वर म्हटलेलं आहे समर्थांनी. प्रयत्नांती परमेश्वर. जे जे पाहिजे ते ते नाही, अन्न वस्त्र तेही नाही, उत्तम गुण काहीच नाही अंतर्यामी. उत्तम गुण त्याच्याकडे काहीच नाही. बोलता येना बैसता येना, प्रसंग काहीच कळेना, शरीर मन हे वळेना अभ्यासाकडे. आज आम्ही विद्यार्थी पाहतो, अभ्यासाच्या नावाने बोंब आहे नुसती. सुविधा सगळ्या हव्या आहेत. ट्युशन पाहिजे आहे, पुस्तकं पाहिजे आहे, चांगली शाळा पाहिजे आहे, जायला गाडी पाहिजे शाळेमध्ये, खिशात पैसे पाहिजे आहेत, अँड्रॉइड मोबाईल पाहिजे आहे. परंतु अभ्यासाचा जर विचार केला तर अजिबात आम्हाला अभ्यास नको. कारण इथे अतिसुविधा आणि अतिसोय ही सुद्धा विद्यार्थ्याला अभ्यासापासून ती परावृत्त करत असते. भूक लागली की मनुष्य जशी अन्नाची त्याला गरज वाटते, अन्नासाठी तो तळमळत असतो आणि अन्नाचा तो शोध घेतो, त्याप्रमाणे ज्ञानाची भूक असते. ज्ञानाची जर भूक लागली तर तो कुठूनही त्याला ज्ञान प्राप्त तो करतो. आणि ज्याला भूक नाही आहे त्याच्या जर सगळं पुढ्यात आणून दिलं तरी तो फेकून देतो, खराब आहे म्हणून. म्हणून ज्ञानाची भूक लागण्यासाठी, ती तळमळ लागण्यासाठी त्याने स्वतःहून तयार झालं पाहिजे. ते घातलेलं पाणी नाही जमणार. जशी गंगा ही घातलेल्या पाण्याने वाहिली जात नसते, तशी गंगा ही घातलेल्या पाण्याने वाहिली जात नसते. घातल्या पाण्याने गंगा वाहत नाही, तर ते अंतरीण निर्माण झालं पाहिजे, स्फूर्ती आतून निर्माण झाली पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात आहे, अभ्यासाकडे मन वळेना. काय करणार आहेत? सगळ्या गोष्टी मिळतात, पण अभ्यास करायची काही इच्छा होत नाही. मग दारिद्र्य प्राप्त होते. आणि मग दारिद्र्य मिळाल्यानंतर मला काय, माझ्या नशिबातच नव्हतं असं म्हणून आपण डोक्यावर हात मारतो. समर्थ म्हणतात तो करंटा मनुष्य आहे. मी ठरवलं पाहिजे की माझ्या प्राप्तीसाठी मी काय केलं पाहिजे. इतरांनी शिकवून फायदा नाही. म्हणून समर्थ म्हणतात आहे, लिहिणे नाही, वाचणे नाही, पुसणे नाही, सांगणे नाही, नेमस्तपणाचा अभ्यास नाही बाष्कळपणे. धड लिहिताही येत नाही आणि धड वाचताही येत नाही. कुठल्या कुठे गोष्टी सुद्धा सांगता येत नाहीत. शिस्त आयुष्यात नाही, अभ्यास नाही, सगळं आयुष्य असं आळसावर निघून गेलेलं आहे. आपणास काहीच येना, आपल्याला स्वतःला काहीच येत नाही. आणि शिकविले ही मानेना, आपण वेडा आणि सज्जना बोल ठेवी. काय म्हणतोय समर्थ? शिकविले ही मानेना, आपण वेडा आणि सज्जना बोल ठेवी. असा जो मनुष्य आहे, तो मनुष्य कसा असतो? आपल्याला काही येत नाही हे त्याला माहीत असते, पण कोणी शिकवण्याचा जर त्याला प्रयत्न केला तर मला सगळं काही येतं अशा आविर्भावात राहून तो दुसऱ्याकडून शिकायला सुद्धा तयार नसतो. म्हणून समर्थ म्हणतात, तो कसा आहे? आपण वेडा आणि सज्जना बोल ठेवी. सज्जनांना आपण दोष देतो आहे, असा तो वेडा मनुष्य आहे. अंतरी एक बाहेर एक,
ऐसा जयाचा विवेक परलोकाचे सार्थक कैसे घडे. आतमध्ये एक आहे आणि बाहेर एक आहे. ज्याचं अंतर शुद्ध नाही, मन शुद्ध नाही, अंतर एक आहे बाहेर एक आहे, म्हणजे अंतरी एक आहे बाहेर एक आहे, दोन्हीकडे तो आपल्याला स्वतःलाच फसवतो आहे. समर्थ म्हणतात अशा माणसाला इहलोकाचं जर त्याला प्राप्त होऊ शकत नाही, इहलोकीत जर त्याला सुख मिळू शकणार नाही, तर परलोकाच्या गोष्टी तर खूप दूरच्या आहेत. म्हणून समर्थ म्हणतात आहे असा जो मनुष्य आहे अविवेकी, त्या माणसाला परलोक कधीही साधता येणार नाही. अंतरी एक बाहेर एक, ऐसा जयाचा विवेक परलोकाचे सार्थक कैसे घडे. इथे प्रश्न विचारला आहे समर्थांनी. अंतरी एक आणि बाहेर एक, ऐसा जयाचा विवेक परलोकाचे सार्थक कैसे घडे. कसं शक्य आहे हे परलोक प्राप्त करणं. म्हणून परलोक प्राप्त झाला, इहलोक धन्य व्हावा असं जर वाटत असेल, कीर्ती आमची अमर व्हावी असं जर वाटत असेल, तर आम्ही आमच्या आयुष्याचा विचार केला पाहिजे आणि मी माझा विचार केला पाहिजे. मी माझ्या जीवनाचा शिल्पकार झालो पाहिजे, दुसऱ्याच्या जीवावर नाही. म्हणून श्री समर्थ म्हणतायत सगळ्यात मोठा अवगुण कोणता आहे की ज्याला आपला अवगुण जाणवत नाही, तो सगळ्यात मोठा अवगुण आहे. माझे मला अवगुण हे गुण वाटतात, तो सगळ्यात मोठा अवगुण आहे. आपले अवगुण हे वाटती गुण, तो एक मूर्ख असं म्हणतायत त्याला समर्थ. म्हणून आम्ही आमचे दुर्गुण असतील तर ते दुर्गुण आम्ही काढण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. बरं तो प्रयत्न कोणी करावा, तर या जगामध्ये कोणीही करू शकत नाही, तर तो प्रयत्न ज्याचा त्याने केला पाहिजे. मूर्ख माणूस स्वतःमध्येच कधी सुधारणा करण्याचा प्रयत्न करतच नाही. आणि आमच्यावर जर काही संकट आलीत, आमच्यावर जर काही असं दुर्भिक्षण आलं, तर त्याचा दोष तो आपल्या नशिबाला देतो. समर्थ म्हणतायत नशीब वगैरे काही सांगूच नका, आपले अवगुण ज्याला गुण वाटतात त्याने अपयशाचं खापर आपल्या भविष्यावर आणि आपल्या भाग्यावर फोडावं. पण ते खरं कारण त्याचे दुर्गुणच आहेत. त्याच्या अपयशाला कारण आपला अवगुण आपल्याला जाणवत नाही. म्हणून समर्थाने या समासामध्ये ओवी क्रमांक 9 मध्ये काय म्हटलंय बघा. आपणास काहीच येना, आपल्याला काहीच येत नाही आणि शिकवलेही मानेना. आपण वेडा आणि सज्जना बोल ठेवी. आपणच वेडा आहे तरी सुद्धा तो सज्जनाला नाव ठेवतो, चांगल्या माणसाला तो नाव ठेवत राहतो. अंतरी एक बाहेर एक, ऐसा जयाचा विवेक परलोकाचे सार्थक कैसे घडे. कसं शक्य आहे ते. परलोक त्याला साधन, तो हियलुकीचं धड काय करणार, तर तो परलोकी कसा धड राहील. म्हणून समर्थ म्हणतात आधी प्रपंच करावा नेटका, आधी प्रपंच करावा नेटका, मग व्हावे परमार्थ विवेका. शेवटी जे गुण परमार्थामध्ये आवश्यक आहेत, तेच गुण प्रपंचामध्येही आवश्यक आहेत. जर तो गुणवान असेल तर तो प्रपंचामध्ये उत्तम राहील आणि त्या प्रपंचाच्या सामर्थ्यावर हळूहळू प्रपंचातून आपली सुटका करून परमार्थाचा मार्ग धरील. म्हणून पुढे म्हटलं आहे हळूहळू सोडवावी मिठी प्रपंचाची. शेवटी आलो आहोत, प्रपंच सुरू झाला आणि आपण जाणार तेव्हा प्रपंच आपला बंद होणार. मग एवढ्या फक्त मधल्या कालखंडामध्ये आपण आपल्या सत स्वरूपाला का विसरावं. म्हणून पुढे म्हटले आहे आपला संसार नासला, मनामध्ये प्रस्तावला, तरी मग अभ्यास केला पाहिजे विवेकाचा. ज्याचा संसार नासला, मुळात संसार नासकाच आहे समर्थ म्हणताय. संसार म्हणजे फक्त दुःख आहे. संसार म्हणजे दुःख मूळ, दुःखाचं कारणच संसार आहे. हे दुःखाचे चटके बसल्यावर कळते, तोपर्यंत तो सुखकर वाटतो. सुख सुख म्हणत आहे, दुःख दाटून आले. जी गोष्ट आम्ही सुखासाठी घेतो त्या सुखातून दुःखाची उत्पत्ती होती.
साधन जर सुखाचं असेल तर त्याच्यातून सुख मिळालं पाहिजे की नाही हो. पण एका साधनातून एका वेळी सुख मिळते तर तेच साधन दुसऱ्या वेळी दुःख देते. ते नसतं तर बरं झालं असतं असं आपण म्हणतो कधी कधी. आता बघा, घराला लावलेला थंड हवा प्राप्त व्हावी म्हणून आपण कूलर किंवा एसी लावतो. पण तो उन्हाळ्यात ठीक आहे, तो हिवाळ्यात थंड वाटतो, तो आपल्याला बाधा निर्माण करतो. तसंच जगामधल्या सगळ्या गोष्टी आहेत, सुखाची साधनं सुद्धा आपल्याला दुःख देतात. म्हणून समर्थ म्हणतात, संसार मुळामध्ये सुखी नाही आहे. संसार मुळामध्ये दुःखच आहे. मुळाचं दुःखाचं मूळ आहे संसार. संसारामध्ये काही क्षण आपल्याला सुख मिळते तर अनंत काळ दुःख मिळते. सुख पाहता थोडे, दुःख पर्वता एवढे. संपूर्ण आयुष्यामध्ये दुःखाची आम्ही जर समजा बेरीज केली तर ती बेरीज ही सुखापेक्षा जास्त होती. म्हणून समर्थ म्हणतायत, संसार जर दुःखाचा आहे तर तो दुःखाचा आहे हे जाणून तरी माणसाने शहाणं व्हावं. तो सुखाचा करण्याचा प्रयत्न करत बसू नये. संसार सुखाचा करण्यापेक्षा संसार दुःखाचा आहे हे जाणल्यानंतर कसं सुख प्राप्त होईल किंवा दुःखाचे जे चटके आहेत ते आपल्याला सोसता येतील. म्हणून समर्थ म्हणतात, आपला संसार नासला, मनामध्ये प्रस्तावला, मनामध्ये त्याला पश्चाताप झाला आता या संसाराचा. म्हणून पुढे म्हटलं आहे, जयास वाटे वैराग्य करावे, तेने काहीच न करावे, उठोने वाटेसी लागावे दिगंतराप्रती. भगवंताच्या भेटीसाठी निघा, पण संसारात अडकणारी लोक सांडोनी प्राण आनंद घन, ज्याचे मनी विषय चिंतन, तयासी कैसे समाधान लोळंगतासी. खूप सुंदर ओवी आहे तो. सांडोनी प्राण आनंद घन, ज्याचे मनी विषय चिंतन, तयासी कैसे समाधान. ज्याच्या मनात विषय चिंतन आहे त्याला समाधान कुठून मिळणार आहे. जो संसारात चिकटलेला माणूस आहे त्या माणसाला सुख मिळण्याचं कारण नाही. सांडुनी राम आनंद घन, सांडुनी राम आनंद घन. म्हणून समर्थ म्हणतात आहे, तू जर पस्तावलास आहे तर तुला जर आता पश्चाताप झालेला असेल तरी मग अभ्यास केला पाहिजे विवेकाचा. मग आता कर ना विवेकाचा अभ्यास. मग आता जर तुला कळलेलं आहे की हे सगळं दुःखदायक आहे तर आम्ही सुखाचा शोध म्हणजे विवेकाचा विचार केला पाहिजे. विवेक म्हणजे सार आणि असार हे जाणून सार घेणं. विवेक म्हणजे सार आणि असार हे जाणून सार घेणं याला विवेक म्हणतात. विवेक म्हणजे या जगामध्ये चांगल्या गोष्टी आणि वाईट गोष्टी यातील वाईट टाकणे आणि चांगल्या गोष्टी घेणे म्हणजे विवेक करणे. त्याला सारासार विवेक असं म्हटलेलं आहे. ज्या गोष्टी सार आहेत त्या स्वीकारणे आणि असार ज्या आहेत ते टाकून देणे. म्हणून सार हा भगवंत आहे आणि असार हा संसार आहे. अशा असार संसाराच्या सारापासून आपल्याला दूर जाऊन आपण भगवंतांच्या प्राप्तीसाठी आपण गेलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात आहे, एकाग्र करून या मन. अनेक लोक ध्यान करतात, तपस्या करतात, अभ्यास करतात, मन एकाग्र करतात. काय करतात तर बळेची धरावे साधन, यज्ञ आळसाचे दर्शन होऊच नये. प्रयत्न करत असताना आळसाचा त्याग करावा. समर्थांनी सुंदर शब्द वापरला आहे, आळसाचा त्याग करावा, आळसाचा आळस करावा, आळसाचा आळस करावा. समर्थांनी प्रयत्नांना खूप महत्व दिलेलं आहे हो. भाग्य बदलवता येते माणसाला स्वतःच्या प्रयत्नाने जर परमेश्वर प्राप्त होऊ शकतो तर प्रयत्नाने आपण भाग्य बदलू शकत नाही का हो? साधं गणित आहे. जो अप्राप्त आहे किंवा जो अलक्ष आहे त्याला जर आम्ही लक्ष करू शकतो तर प्रयत्नाने आम्हाला एखादी गोष्ट प्राप्त होणार नाही का? समर्थ म्हणतात, यज्ञ तो देव. प्रयत्न हाच परमेश्वर आहे. म्हणून म्हटलं आहे, यज्ञी आळसाचे दर्शन होऊच नये. प्रयत्न करणाऱ्या माणसाने आळस सोडला पाहिजे. कधी कधी माणूस आरंभ विरहित होतो, एखाद्या गोष्टीची सुरुवात करतो पण त्याचा शेवट मात्र फारच लवकर होऊन जातो. प्रयत्न लवकर सोडून दिला पाहिजे. शेवटपर्यंत प्रयत्न लवकर सोडून दिला जातो शेवटपर्यंत.
जोपर्यंत माझ्या देहामध्ये प्राण आहे तोपर्यंत मी सतत प्रयत्न करत राहणे, प्रयत्नांची पराकाष्ठा करता आली पाहिजे. मग प्रयत्न किती केले पाहिजेत हे विश्वामित्रांकडनं पहा. विश्वामित्र ऋषींनी एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा 3 जप केली, तप केली. माणसं एका तपामध्ये गर्भगळीत होतात. म्हणजे 12 वर्षे एक तप म्हणजे. आणि प्रत्येक वेळी तप करून छोट्याशा कारणाने तपभंग विश्वामित्रांचा झालेला आहे. म्हणून 12 वर्षाचं एक तप सगळी विद्या प्राप्त केली आणि एका छोट्याशा चुकीने सगळी ती नष्ट झाली. पुन्हा 12 वर्ष तप केलं, पुन्हा तीच अवस्था झाली. पुन्हा 3रं तप केलं ब्रह्मर्षी होण्याचं. जे स्वप्न होतं ते लवकर त्यांना प्राप्त झालं. ते राजर्षी होते, ते ब्रह्मर्षी झाले पाहिजेत म्हणून त्यांनी केलेला तो प्रयत्न आहे, तो अभोग प्रयत्न आहे. प्रयत्न किती केला पाहिजे त्याचं दादांत आणि आदर्श उदाहरण आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे, येदनी आळसाचे दर्शन होऊच नये. आळसी माणसाला पैसा मिळत नाही, आळशी माणसाला सुख मिळत नाही, आळशी माणसाला भाग्य प्राप्त होत नाही, आळशी माणसाला जीवनामध्ये कुठल्या क्षेत्रामध्ये यश मिळत नाही. किती आळस असतो माणसाचा. छोट्या छोट्या गोष्टीसाठी इतका आळस करतो तो की त्या आळसामुळे त्याचा सगळा वेळ जो आहे तो वाया जातो. पडून राहणे किंवा झोपणे हे एका दृष्टीने मरणेच आहे. फक्त त्याच्या हृदयामध्ये जे श्वासोच्छवास चालू आहे, तो श्वास घेतो आहे, सोडतो आहे, एवढं चालू आहे. मग त्या पलीकडे त्याचा जगाला काहीही उपयोग नाही. ते भूमीला भार आहेत. म्हणून पुढे म्हटलं आहे, अवगुण अवघेची सांडावे, अवगुण अवघेची सांडावे, उत्तम गुण अभ्यासावे, प्रबंध पाठ करीत जावे, जाड अर्थ. कीर्तनकारांचा विचार केला, प्रवचनकारांचा विचार केला, निरूपणकारांचा विचार आम्ही केला, किंवा समाजाला प्रबोधन करणाऱ्या माणसांचा जर विचार आम्ही केला तर समर्थ त्यांना सांगतात आहे, तुम्ही आयुष्यभर सद्गुणांची उपासना करा आणि त्या सद्गुणांमध्ये कुठल्या गोष्टी करा तर प्रबंध पाठ करीत जावे, जाड अर्थ. सखोल अर्थ कळला पाहिजे, गर्भित अर्थ कळला पाहिजे. नुसता शब्दार्थ घेऊन चालणार नाही. अभिधा, लक्षण आणि व्यंजना ही या तिन्ही शक्ती आम्हाला कळल्या पाहिजेत. शब्दाचा ध्वनी कळला पाहिजे. कशासाठी लिहिलेला आहे? शब्द हे शब्द नसतात तर शब्दांच्या मागे त्याचा अर्थ लपलेला असतो. ज्या अर्थवाहिनी असतात त्या अर्थाला वाहून घेऊन जातात. म्हणून समर्थ म्हणतात, असे प्रबंध पाठ करा की ज्यामुळे आमच्यावर चांगला संस्कार होईल. तुम्हाला सगळ्यांना, आम्हा सगळ्यांना माहित आहे की लहान मुलांना आम्ही पाठ करायला लावतो. ते श्लोक पाठ करायला लावतो. मनाचे श्लोक झाले, हरिपाठातील अभंग झाले, संस्कृतचे श्लोक झाले, करुणाष्टक झाली, हनुमान चालिसा झाली. किती पाठांतर आहेत. लहान मुलांना 10 वर्षाच्या आत हे सगळं पाठ करून घेतलं पाहिजे. अनेक लोक ते बडबड गीते, त्यांच्या गाणी, गोष्टी यामध्ये रमवतात. मुलांना तेच ऐकवलं तर तेच पाठ होणार. जे मुलांना तुम्ही ऐकवणार आहात ते तुमचं पाठ होणार आहे. म्हणून आम्ही असं ऐकलं पाहिजे की आता आपल्याजवळ अँड्रॉइड मोबाईल आले आहेत, तुमच्याजवळ युट्यूब आलेला उपलब्ध आहे, तुमच्या डोळ्यासमोर सगळ्या गोष्टी आहेत. मला येत नाही असं म्हणायचं कारण नाही. मुलांना काय ऐकवायचं आहे ते आम्ही ठरवलं पाहिजे. ते जर सतत त्याला ऐकवायला आलं तर मूल ते आपोआप पाठ करते. त्याला पाठांतराला एवढी शक्ती लागणार नाही, कारण त्याच्या ब्रेनवर कुठल्याही प्रकारचा पहिला संस्कार नसतो आणि तो संस्कार त्याला आयुष्यभर कामी पडतो. म्हणून समर्थ म्हणतात, प्रबंध पाठ करीत जावे, जाड अर्थ. कीर्तनकारांचं, प्रवचनकारांचं खूप पाठांतर असलं पाहिजे. समर्थ म्हणतात, बहुत पाठांतर दे रे नाम, पद प्रबंध, श्लोक प्रबंध, नाना धाटी मुद्रा छंद, प्रसंग ज्ञानेची आनंद होत आहे. कोणे प्रसंगी काय म्हणावे, ऐसे समजून जाणावे, उगेची वाउगे सिनावे, कास यासी. काही लोकांचे पाठांतर उदंड असते, पण कुठे काय म्हणावं हे त्यांना कळत नाही. लग्नाच्या वरातीमध्ये गाणं कुठलं वाजवावं, हा कुठला प्रसंग आहे हेही त्याला कळलं पाहिजे ना.
आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम नाम घ्यावा. काय हे लग्नाच्या वेळी हे गाणं हे बोलायचं का? अशी जर गाणी म्हटली तर चालेल का हो इथे? इस दिल के तुकडे हजार हुए, कही यहा गिरा कही वहा गिरा. जो प्रसंग असेल त्या प्रसंगानुरूप आम्हाला पाठांतर तिथे दाखवता आलं पाहिजे, ते सादर करता आलं पाहिजे. आपण जेवणाच्या पंक्तीमध्ये आहोत, कुठला श्लोक म्हणावा म्हटला पाहिजे, निवडून म्हटला पाहिजे त्याला. तिथे म्हणून चालणार नाही मरणाचे स्मरण असावे हरिभक्तीस सादर व्हावे. तर जेवताना आपण वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे हा श्लोक म्हणता आला पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतायत की प्रसंग ज्ञानेची आनंद. प्रसंग पाहून जो म्हणेल त्याचा आनंद असतो. भक्तिगीत कुठे गावं या जागा ठरलेल्या आहेत. त्यातल्या त्यात कीर्तनकाराने तर त्याचा फार सखोल विचार केला आहे. समर्थांनी पुढे त्याच्या सगळ्या सूचना दिलेल्या आहेत. दुसऱ्याचे अंतर जाणावे, आदर देखो न म्हणावे, जे आठवेल ते गावे हे मूर्खपण. आठवेल ते म्हणणारे मूर्खच आहेत. म्हणून समर्थ म्हणतात मला आठवण म्हणून म्हटलं असं नाही चालणार. आठवणं हा विषय पाठांतरामध्ये येत नाही. ज्याचं पाठ असते त्याला आठवायचं कामच नसते. आमची रामरक्षा पाठ करताना आम्हाला आठवावी लागते का हो? हनुमान चालिसा आम्हाला आठवावी लागते का? मनाचे श्लोक आठवावे लागतात का? एकदा सुरू झाले की धडाधड 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 सुरूच होते. समर्थ म्हणतात जे आठवेल ते गावे हे मूर्खपणा. ते आमचं पाठच असलं पाहिजे. स्मरण शक्तीचं काम नाही, ते खरं पाठांतर आहे. स्मरण करायचं कामच नाही. तुमचं नाव तुम्हाला विचारलं तर म्हणता का हो मला आठवू दे जरा? आपण आपलं नाव पटकन सांगतो कारण काय ते स्मरणाची गरज नाही आहे. आठवणीचं कामच नाही, ते मुखातच आहे. तसं पाठांतर ग्रंथी धरावे ग्रंथांतर, ते कंठामध्ये असलं पाहिजे पाठांतर. म्हणून समर्थ म्हणतायत दुसऱ्याचे अंतर जाणावे, म्हणजे समोरच्या मनुष्याला कुठल्या गोष्टी आवडतात त्याच्या आवडीनुसार आपण गातोय का, किंवा जे आपण गातो आहे त्या गोष्टी त्याला पटतात आहे का, त्याचा विचार करा. त्याला त्याबद्दल अनादर असेल तर त्याच्या समोर ते काही उपयोग नाही. जो ज्या अधिकाराचा आहे त्या अधिकाराप्रमाणे दुसऱ्याचे अंतर जाणावे, मन जाणावे, आदर देखून म्हणावे. कोणाचा आदर? तुम्ही जे म्हणता त्याचा आदर आहे का, तो विचार केला पाहिजे. म्हणून पुढे म्हटलं आहे ज्याची जैसी उपासना त्याची गावे चुकेना, राग ज्ञाना ताळ ज्ञाना अभ्यासावे. आपल्याला माहित आहे मोठ्या लोकांना, कीर्तनकारांना, प्रवचनकारांना, मार्गदर्शनाला सगळे माहित असते की जगात सर्वच ठिकाणी परमेश्वराची निर्मिती आहे. भगवंत एक आहे, पण तरी सुद्धा व्यक्ती परत्वे आवड भिन्नता आहे. कोणी गणपतीचे भक्त असतील, कोणी रामाचे भक्त असतील, कोणी कृष्णाचे भक्त असतील, कोणी देवींचे भक्त असतील, कोणी अजून कोणत्या देवाचे भक्त असतील. ज्याच्या समोर जे हवं त्याचा आदर ज्याच्यासाठी आहे तो आदर या समोर सादर करावा. म्हणून गणपतीच्या मंदिरामध्ये आख्यान कोणतं लावावं? मग गणपतीचं लावावं. राम जन्मोत्सव आहे तिथे कृष्ण जन्माची कथा कशाला सांगावी? तिथे रामजन्माची सांगावी. म्हणून समर्थ इथे सांगत आहे ज्याची जैसी उपासना त्याची गावे चुकावेना, राग ज्ञाना ताळ ज्ञाना अभ्यासावे. लोकांना सांगायचं आहे आम्ही चांगलं असलं पाहिजे, ते चांगलं गायन असलं पाहिजे, तो नेटनेटका राहिला पाहिजे, त्याच्या बोलण्यामध्ये माधुर्य असलं पाहिजे, कोमल कुशल त्याला गाता आलं पाहिजे, नाना प्रकारचे छंद पाठ केले पाहिजेत, ते सहजतेने समाजासमोर ठेवले पाहिजेत. लोक याला भाळतात, लोक याच्यावर मोहित होतात आणि त्यामुळे लोकांना त्या गोष्टी सुद्धा पाठ होतात आणि त्यामुळे त्यांच्या मन आणि बुद्धीवर चांगला संस्कार होतो. म्हणून समर्थ म्हणतात साहित्य संगीत प्रसंगमाने, करावी कथेची धमशाने. साहित्य संगीत प्रसंगमाने, करावी कथेची घमशाने, अर्थांतर श्रवण मनने काठीत जावे. पाठ उदंडची असावे, सर्व काळ उजळीत जावे, सांगितले गोष्टीचे असावे स्मरण अंतरी. आपण जे सांगतो आहोत त्याचं आपल्याला स्मरण असावं. अखंड एकांत सेवावा, ग्रंथ मात्र धांडोळावा, प्रचित येईल तो घ्यावा अर्थ मनी. अखंड एकांत सेवावा. एकांत या शब्दाचा अर्थ एकट्यात राहणे. ज्याला ज्ञान प्राप्त करायचं आहे
त्याला लोकांतामध्ये मुळात ज्ञानच नाही. लोकांतामध्ये जे आम्हाला प्राप्त होते ती माहिती आहे ती, आणि एकांतामध्ये प्राप्त होते ते आपल्याला ज्ञान आहे. म्हणून आम्ही अभ्यास करायचा असेल तर तो एकांतात केला पाहिजे, एकटंच बसलं पाहिजे आणि एकट्यामध्ये बसून त्या ग्रंथाचं अध्ययन केलं पाहिजे. तेव्हा त्या अध्ययनानंतर माणसाला प्रचिती येईल, आणि तो प्रचिती आलेला जो अनुभव आहे तो अनुभव आपण इतरांना सांगू शकतो. म्हणून समर्थ म्हणतात, आधी केले मग सांगितले त्याची भाग्य पुरुष झाले, या वेगळे उरले ते करंट पुरुष. या वेगळे सांगणाऱ्यांनी पहिले आधी केलं पाहिजे असा आग्रह समर्थ धरतायत. आणि म्हणून अशा प्रकारे निस्पृह पुरुषाने, कारण सांगणारा हा निस्पृह असला पाहिजे, तेव्हा ऐकणाऱ्यांवर त्याचा परिणाम होत असतो. सांगणारा हा ज्ञानी असला पाहिजे, तेव्हा त्याचा परिणाम समाजावर होतो. सांगणारा मनुष्य हा वैराग्य संपन्न असला पाहिजे.